माई, काय ग, सावली सोबत साड्यांच्या खरेदीसाठी गेली होतीस ना? मग इतका उशीर? या आणखीन कुठे गेली होतीस? नाही, सावलीताईंसोबतच गेले होते. ते साड्या घेतल्या आणि 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 काय? आणि काय? आणि साड्या घेतल्या, तिथे फिरत बसलो आणि बाहेरच खाल्लं, म्हणून उशीर झाला आणि थकले पण मी. इतक्यात थकलीस? इतक्या लवकर? अजून तर तुला खूप काम करायचंय. आणि अनामिका, खऱ्या अर्थाने तुझ्या कामाला आत्ता सुरुवात होतीये. कळतंय का? या घरात तुला कुठल्या उद्देशाने आणलंय ते विसरायचं नाहीस कधी. काय? माई, एक बोलू का? आता काय? काही नाही, मनात एक शंका होती फक्त. म्हणजे तुमच्या मनात काय चालू आहे नक्की? कारण माझं मन अजून त्या विधीसाठी तयार होत नाहीये. हे बघ अनामिका, तुला फक्त इतकंच सांगायला इथं बोलवलंय की आता तुझा मार्ग जो असा नीलच्या दिशेने चालला होता ना, तो आता नीलकडे जात नाही. तो आता सारंगच्या दिशेने वळवायचा. आपलं टार्गेट आता नील नाही आहे, सारंग. आलं लक्षात? मला सांग, आता या घरात आणि सारंगच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे? सावलीताई. एक्झॅक्टली. तेच मला नकोय. मला आता हवंय की सारंगचं सगळं विश्व तू असली पाहिजेस. या घरात मला सावलीचं नाही, तुझं अस्तित्व हवंय. नाही, पण हे कसं शक्य आहे? कारण सारंग साहेबांचं सावलीताईंवर जीवापाड प्रेम आहे. हे प्रेम भीम सगळं खरं नाहीये. मुळात त्यांचं लग्न चुकून माकून झालंय, बळजबरी. एकदा का तुझं लग्न सारंगशी झालं ना, आणि जर तुला सारंगपासून मूल झालं तर सारंगचं तुझ्यावर प्रेम होईल. हा, आणि मग या घरातनं सावलीचा पत्ता काढ. नाही, म्हणजे सावलीताईंना या घरातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं करताय तुम्ही? ऑफकोर्स. तेच माझं ध्येय आहे आणि तोच माझा प्रतिशोध आहे. मुळात या घरात पाऊल ठेवण्यामागे तेच उद्दिष्ट होतं माझं. मला सावली आणि सारंगला कधीच सुखात बघायचं नाहीये. माझा अपमान केला होता ना या सगळ्या मेंदळ्यांनी मिळून. माझ्या लेकीचं करिअर बर्बाद केलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी यांना सुखाने कसं जगू देईल? मला यांना नेस्तनाबूत करून टाकायचंय. आणि म्हणूनच त्या काशीच्या एवढ्या मोठ्या विद्वान गुरुजींना मॅनेज केलं मी. मॅनेज केलं मी वट गुरुजींना. सोपं नव्हतं ते. एवढ्या मोठ्या माणसाला मॅनेज करणं सोपं नव्हतं, पण या भैरवीने केलं. ते संतती विरहावरचा उपाय वगैरे जो काय आहे ना, तो सगळं झूट आहे, झूट. मला जेव्हा कळलं ना की या सावलीच्या कुंडलीत हा संतती विरहाचा योग आहे, तेव्हाच सगळी चक्र फिरू लागली माझ्या डोक्यात. मी म्हटलं, बास, हीच ती वेळ आणि हीच ती संधी. आता वेळ आली आहे या घरावर असा घाव घालायची की एक घाव दोन तुकडे. या घराची शांतता कायमची भंग करण्याचा हाच एक उपाय आहे. कळलं? माई, तुम्ही किती डेंजरस आहात. नाही म्हणजे एवढा लांबचा विचार करून सगळं प्लॅन केलं तुम्ही. किती भारी आहात तुम्ही. आणि
हुशार पण आहात. आहेच मुळी. ही भैरवी वझे तिचा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते ना तुला माहित नाहीये. हे बघ, तू फक्त मी जसं सांगते तसं तसं कर. माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तंतोतंत फॉलो कर. बाकी या सगळ्यात काय धोका आहे काय नाही ते सगळं मी बघून घेईन. मी समर्थ आहे सगळं बघायला. तेव्हा जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. ये आता, मी फार दमले. आता जरा आराम करीन म्हणते. खूप दिवसानंतर आज या भैरवीला एक शांत झोप मिळणार आहे. शांत. ये. तिलोत्तमा, हे बघ, काही असलं ना तरी मला असलं काहीतरी पटणंच शक्य नाही. संतती विरह योग टाळायचा म्हणून सारंगचं दुसरं लग्न लावायचं. कुठलं शास्त्र आहे हे? आता काही नाही करू शकत आपण. मागे फिरून नाही आपण आता बघू शकणार. सारंगच्या सुखासाठी, सावलीच्या भविष्यासाठी हे खूप गरजेचं आहे. अगं हो, पण हो, पण माझं प्लीज ऐकून घ्या ना. आपल्याला हे सगळं कळत नाही ना, ज्योतिषशास्त्र वगैरे. ज्यांना कळतंय त्यांचं ऐकूया ना आपण प्लीज. भैरवी म्हणाली ना, गोपाळ गुरुजी खूप मोठे विद्वान आहे. विद्वान असतीलही ते, पण शहानिशा करायला हवी का नको? मला वाटतं तू सरळ त्यांना फोन लाव, म्हणजे खरं खोटं काय ते कळेल आपल्याला. हॅलो, कोण बोलताय? नमस्कार गुरुजी, मी तिलोत्तमा मेंदळे बोलते. काल तुम्ही आला होतात ना आमच्याकडे, मेंदळेंकडे. सारंग मेंदळेच्या लग्नाचा विधी तुम्ही सांगितलात करावा लागेल. त्याबद्दल जरासं बोलायचं होतं तुमच्याशी. मी भैरवीला बोलणारच होतो लग्नाच्या मुहूर्ताबद्दल. मग मला जरा सांगू शकाल का की तुम्ही बघितलं का पंचांग पत्रिका? काय म्हणणं आहे तुमचं? मुहूर्त कधीचा निघू शकतो? मी आता सगळं गणित मांडून बघितलंय. उद्याचा मुहूर्त उत्तम आणि शुभ आहे. काय? हा, मला कल्पना आहे घाई होईल. एका दिवसात लग्नाची तयारी करणं खूप कठीण आहे. हे बघा, मी सगळे गणित मांडून बघितले. उद्याचा मुहूर्त सगळ्यात उत्तम आणि शुभ आहे. पण उद्याचा मुहूर्त म्हणजे जरा अति होते. हे बघा, आम्ही रातोरात काही नाही करू शकणार हो तयारी. असं कसं? बघा, मुहूर्तावर विधी झाला तर त्याचं फळ त्वरित मिळेल. वेळ घालवला तर ग्रहांची स्थिती बदलेल. मग विधी करून फलप्राप्ती होणार नाही. निर्णय तुमचा. बरं ठीक आहे, आम्ही लागतो तयारीला मग. थँक्यू गुरुजी, थँक्यू. काय झालं? काय म्हणतात ते? उद्याचा मुहूर्त आहे लग्नाचा असं म्हणतायत. उद्या? अगं उद्याच्या उद्या कसं शक्य आहे? हो, मी तेच सांगत होते त्यांना. उद्या शक्य नाहीये, तयारी सुद्धा नाही होणार. पण ते म्हणत होते की उद्याच्या उद्या जर का लग्न नाही केलं तर मग फलप्राप्तीला खूप वेळ लागेल. अरे पण नाही, मी म्हणाले तसं सारंगच्या सुखासाठी, आपल्या सावलीच्या भविष्यासाठी आपल्याला हे उद्याच्या उद्या करावंच लागेल. आता विचार नका करू प्लीज. हां, आता नका विचार करू. आपण तयारीला लागूया, नाहीतर आपल्या घरावर अरिष्ट येऊ शकतं.